पुणे आणि एकूणातच पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र सांगायला मंदार. पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे 10 मतदारसंघ आहेत आणि या 10 पैकी 8 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आघाडीवरती आहे. फक्त पुणे आणि मावळ या 2 लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार अनुक्रमे पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर मावळमधून श्रीरंग बारणे आघाडीवरती आहेत. अन्यथा सोलापूर, माढा, सातारा, सांगलीची जागा जरी अपक्ष म्हणून लढवत असले विशाल पाटील तरी ते काँग्रेसचेच आहेत. कोल्हापूर असेल, हातकणंगले असेल या सर्व ठिकाणी महाविकास आघाडीनी आघाडी घेतलेली आहे. आणि सर्वात लक्षवेधक लढत अर्थातच बारामतीची. या बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंनी सुरुवातीला पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी अजूनही कायम आहे. मधल्या 4थ्या फेरीमध्ये ही आघाडी कमी नक्कीच झाली. सुनेत्रा पवारांकडून ही आघाडी कमी करण्यात यश मिळालं. मात्र अजूनही 4 फेऱ्या झाल्यानंतर सुप्रिया सुळे या 14,000 मतांनी आघाडीवरती आहेत आणि ही आघाडी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या ठिकाणी खरंय म्हणतात जसं तू सांगतोय महत्वाच्या लढती आहेत. सगळ्या देशाचं राज्याचं लक्ष लागलेलं अशी बारामतीची लढत देखील तिकडे आहे. तुझ्याकडनं अपडेट घेतच राहू. तुर्तास जाऊया कृष्णा केंडे यांच्याकडे. कृष्णा, तिकडची एकूणात मराठवाडा आणि संभाजीनगर वगैरे या सगळ्या ज्या महत्वाच्या जागा आहेत तिकडची काय अपडेट आहे कृष्णा?